हे बघा मी दादरला गेली होती ना त्या दिवशी संडेला. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. सर्वांना गुड आफ्टरनून. आज संडे आहे म्हटलं. आज सकाळीच मिस्टरांनी नाटकाची तिकीट काढली होती. मला नाटक आणि बघायला खूप आवडतं. मूवी जास्त करून आवडत नाहीत, पण नाटक बघायला मला भरपूर आवडतं. त्यामुळे आम्ही दोघंच नाटक बघण्यासाठी दुपारी 4चा शो होता. ते नाटक बघण्यासाठी आम्ही दोघं निघालो होतो. आणि नाटकाचं नाव असे न मी नसे न मी. खूप छान आणि मस्त नाटक होतं. खूप सुंदर नाटक होतं. नाटकासाठी आम्ही टायमात नाटकगृहात पोहोचलो. शुभांगी गोखले, अमृता सुभाष आणि फार छान होतं. सुरुवातीला त्यांनी सर्वांची जी भूमिका आहे ते सर्वांची नावं सांगितली. त्यानंतर त्यांनी हे पण सांगितलं होतं की तिकडे जाऊन तुम्ही त्यांची बुक्स विकत घेऊ शकता. अमृता सुभाष यांचं, शुभांगी गोखले, नीना कुलकर्णी. आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली. नाटक इतकं सुंदर आणि मस्त होतं ना की नाटक पाहण्यामध्ये एकदम मग्न होऊन गेली होती. आणि ते जे नाटकात ते लोक भूमिकेमध्ये घुसले होते त्याप्रमाणे सर्व प्रेक्षक एकदम भारावून ते नाटक बघत होते. आणि मनाला भिडणारं असं खूप छान नाटक होतं. मला नाटक खूप आवडलं आणि मी खूप त्याचा एन्जॉय घेतला. नाटक आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं खूप सुंदर आणि मस्त नाटक होतं. नाटक पाहून मलाही खूप अगदी थोडंसं इमोशनल व्हायला झालं. आणि त्यानंतर इंटरव्हल झाला. इंटरव्हल झाल्यानंतर शिवाजी मंदिरमध्ये गेल्यानंतर बटाटे वडे तिथले खूप छान आणि मस्त फेमस आहेत. आणि बटाटा वडा खाल्ल्याशिवाय तर इंटरव्हलमध्ये बटाटा वडा आणि चहा नाटक बघण्याचा फील येणार नाही. त्यामुळे मस्तपैकी मिस्टर चहा आणि बटाटा वडा आणायला गेले. बटाटा वडा मिस्टर घेऊन आले आणि गरमागरम चहा आणि बटाटा वडा याचा मस्त स्वाद घेतला. आणि थोडा वेळ आम्ही टाइमपास केला. आणि वरती गॅलरीमध्ये उभा राहून मस्तपैकी बाहेर दादरचा व्ह्यू बघत होतो. खूप छान आणि मस्त होतं. दादरला एवढी संडे असला तरी एवढी काही गर्दी नव्हती, कारण संध्याकाळी मॅच होती त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. नाटक बघून झाल्यानंतर आम्ही नंतर दादरला थोडीफार आमची शॉपिंग करायची होती, त्यासाठी होतं. आणि संध्याकाळची वेळ झाली होती त्यामुळे गर्दी खूप होती. आणि हे बघा मस्त भिंगरी, ते मला मुलांची लहानपणीची आठवण झाली. त्यावेळेला खूप होतं. आता हे कमीच बघायला मिळतं. जत्रा वगैरे असेल त्यावेळेला. त्यानंतर आम्ही स्वीट घेण्यासाठी पणशीकर म्हणून एक फेमस दुकान आहे तिकडे गेलो. तिथून स्वीट घेतलं. आणि त्यानंतर मला या शॉपमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी घ्यायची होती. त्यासाठी मी त्या शॉपमध्ये गेली आणि मी तिथे घेतलेली ज्वेलरी तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा मी दादरला गेली होती ना त्या दिवशी संडेला. तर संडेला काय काय शॉपिंग करून आली तुम्हाला दाखवते. मी आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये गेली होती. तर काय काय घेऊन आली ते तुम्हाला मी आता दाखवते. सर्वात प्रथम सगळ्यात आवडलेली वस्तू मी तुम्हाला दाखवते. हे कडे, खूप सुंदर आणि मस्त कडे आहेत. छान आहेत, एकदम सुंदर असे कडे आहेत. एक पण आपण सिंगल घालू शकतो. ड्रेसवर पण कुठे पार्टीवेअर असेल तर घालू शकतो. साडीवर पण दोन्ही हातामध्ये दोन घालू शकतो. खूप सुंदर डिझाईन आहे, मला खूप आवडली आणि छान आहे. आणि मेन म्हणजे स्क्रूवाले आहे. आपल्याला जर हात जरी आपल्या हातामध्ये काही जणांचे, माझा स्वतःचा हात मोठा आहे, हातामध्ये जात नाही, त्यावेळेला हे असे स्क्रूवाले बरे पडतात. आणि हल्ली जास्त ट्रेंड पण आहे, असे घालतात भरपूर जण. मला पण घ्यायचे होते बरेच. खूप सुंदर आहे बघा. आणि हातामध्ये घातल्यावर बघा किती सुंदर दिसतात, किती छान दिसतात. हे मी एक घेऊन आहे. आणि याची तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी दुकानाचं नाव वगैरे सर्व सांगेन. आणि याची प्राईज आहे 1500 रुपये. हे खूप सुंदर आहे आणि मस्त आहे. आणि हे व्यवस्थित सेंट वगैरे असं जर त्याच्यावर नाही हे केलं आणि चांगले पाण्यामध्ये नाही घातले पाण्यामध्ये, तर चांगले व्यवस्थित टिकतात. त्याची व्यवस्थित केअर केली की व्यवस्थित टिकतात. आणि आता मी तुम्हाला दाखवते. एक मंगळसूत्र घेऊन आली. विशेष करून मी आर्टिफिशियल मंगळसूत्र वगैरे वापरत नव्हते, पण आता बघितलं ना सोन्याचे भाव पण किती वाढलेले आहेत. आणि सोनं घालून फिरणं पण किती जरा धोकादायक आहे. त्यामुळे कुठेतरी जाता येता असावं आपल्याजवळ. यासाठी एक मी मस्त असे सुंदर असं मंगळसूत्र घेतलं आहे बघा, किती छान आहे. आणि असं मला बरेच
बरेच दिवस झाले घ्यायचं पण होतं, पण आज त्या काल संडेला मोका मिळाला, म्हटलं चला आता घेऊया. बघा हे किती छान आणि मस्त आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि त्याबरोबर हे 2 कानातले आहे, ते पण खूप छान आहे. आपण पार्टीवेअर साडीवर पण घालू शकतो किंवा असं ड्रेसवर पण हे कानातले वापरू शकतो. खूप सुंदर आणि मस्त आहे, मला खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मंगळसूत्र तुम्हाला मी दाखवते आता घालून, कसं वाटतं नक्की सांगा. आता ड्रेस घातलाय, ड्रेसवर घालते. एवढा आहे लांब. ज्यांना लांबीला कमी पाहिजे ते लांबीला पण आहेत, बरीच आहे. आणि खूप छान छान डिझाईन आहे. ही माझी दोन्ही शॉपिंग केली. संडेचा दिवस नाटक आणि शॉपिंग खूप मस्त आणि मजेशीर गेला. आजचा दिवस सकाळपासून संध्याकाळ कसा गेला ते कळलंच नाही आणि खूप मजा आली. चला, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी शॉपिंग तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.